राम राम मंडळी कालच भव्य दिव्य असं मैदान MI केसरी 2025 हे पार पडलं. या मैदानात प्रथम क्रमांकाचे मानकरी झाले महाराष्ट्राचा लाडका दशमिंद केसरी बकासूर आणि त्याच्यासोबत होता रन मशीन म्हणजेच वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्जा. या जोडीने प्रथम क्रमांक पटकावला आणि 1 लाखाचे मानकरी सुद्धा झाले. तर मित्रांनो, बकासूर गेल्या काही मैदानात गुलाल कुठेतरी हुकत होता बकासूरपासून. गुलाल बकासूरला भेटत नव्हता. तर काल बकासूरने जे बकासूरला नावं ठेवत होते की बकासूर आता संपला, बकासूर पळत नाही, कमी आलाय, असं जे नावं ठेवत होते त्यांना बकासूरनं पळून उत्तर दिलं. बकासूरची हीच खासियत आहे की त्याच्या मालकांना बोलून उत्तर द्यायला लागत नाही, तर तो बकासूर स्वतः पळून उत्तर देतो. तर जे बकासूर नाव ठेवत होते त्या सगळ्यांचं तोंड काल बकासूरने बंद केलं आणि त्याला या मैदानात त्याला साथ दिली पंचमेंद केसरी सर्जाने. तर हे जोडी गुलालाची मानकरी झाले, तसेच 1 नंबरचे मानकरी सुद्धा झाले. ह्या जोडीचा इतिहास आहे मित्रांनो. ही जोडी जेव्हा एकत्र आली तेव्हा एक नंबर तर केलायच आणि गुलालाचे मानकरी सुद्धा झालेत. हाच इतिहास काल सुद्धा चालू ठेवला त्यांची जिंकण्याची परंपरा. तर आणि एक सांगायचं राहिलं मित्रांनो की गेल्या वर्षीचा 1 नंबरचा मानकरी सुद्धा पंचमेंद केसरी सर्जाच होता आणि यावर्षी सुद्धा पंचमेंद केसरी सर्जा झाला आहे. तर तुम्हाला काय वाटते, पुढल्या वर्षी वेगाचा शेवट रन मशीन पंचमेंद केसरी सर्जा हॅट्रिक करेल का, हे कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, हे होतं कालचं मैदान. जे बकासूर प्रेमी नाराज झाले होते त्यांना बकासूरने काल खुश केलेला आहे, 1 नंबरचा मानकरी झालेला आहे. तर आता बकासूरचं आगामी नियोजन काय? तर मित्रांनो, कालच 22 तारखेला हे मैदान पार पडलं MI केसरी 2025. आजचा दिवस 23 तारीख. तर उद्या 24 तारखेला लगेच अजून एक मैदान पडतंय. तर आणि 26 तारखेला सावली मैदान बिनजोडचं मुंबईला आहेच, हे सर्वांना माहितीच. तर मग बकासूर उद्या लगेच पाळणार का 26 तारखेला पाळणार, हा देखील एक प्रश्न आहे. तर मित्रांनो, 100% गॅरंटी आहे की बकासूर 26 तारखेला पाळणारच. त्यामुळे उद्या दाट शक्यता आहे की बकासूर नाही पाळणार, कारण की बकासूर 25 तारखेलाच मुंबईला जाणार. गेल्या वर्षी 26 तारखेला गेलेला तर बकासूर थकला होता आणि त्याला मैदानात चांगली अशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे बकासूर 25 तारखेलाच संध्याकाळी निघणार आणि त्यामुळे उद्या म्हणजे 24 तारखेला बकासूर नाही पाळणार. तर मित्रांनो, बकासूरला खूप खूप शुभेच्छा देऊया या मैदानासाठी. सावली मैदान हे एक प्रसिद्ध मैदान आहे, जुने पारंपरिक मैदान आहे. या मैदानात मोठमोठी महारथ येणारच. त्यामुळे बकासूरचा पायरासुद्धा टॉपचाच असेल. तो कोणता असेल हे आपण लवकरच घेऊन येऊया. तर बकासूरचा पायरा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.